नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की जे ब्लाऊज आपण बनवलं आहे तर ते तुम्ही बघू शकता. हे माझं कटिंगही नाही आहे आणि स्टिचिंगसुद्धा नाही आहे, पण हे हात जे आहे ना तर ब्लाऊजचे हात लॉंग होते आणि असे यांना जे आहे ना तर ते छोटे करायचे होते. तर त्यांच्यासाठी खूप जास्त तामझाम होती. पूर्ण जे हात आहे तर ते ओपन करायचे होते शोल्डरपासून आणि नंतर जे आहे ना तर ते कटिंग करायचे होते. तर हे जे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे ना तर याच्या मापाचे त्याचे हात करायचे होते आणि हे हात जे आहे ना तर ते असे होते. तर तिला लॉंग हात नको होते, म्हणून मग तिने सांगितलं की हे जे ब्लाऊज आहे तर याच्या मापाचे करा. तर त्याच्यासाठी ना बघा, प्रत्येक टेलरांची जी कटिंग असते, स्टिचिंग असते तर ती वेगळी असते. आता दोन्ही पण जे बाह्या असतात तर ते एकदाच कटिंग केल्या असेल, पण माहीत नाही का एक छोटी आणि एक मोठी जास्त जी आहे ना तर ती कटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे खूप जास्त जो आहे ना तर नंतर काय करायचं असेल तर त्रास होतो. आणि असंही कोणाची कटिंग जर आपल्याला असेल, आपली कटिंग किंवा स्टिचिंग नसेल तर आपल्याला हे असं करायला जे आहे ना तर ते खूप जास्त वेळ लागतो. तर त्याच्यासाठी मी काय केलं, जी बाई होती तर त्याचा आर्महोल मोजून तर त्याचा जे आर्महोल असतो तर तो मोजून घेतला आणि जे ब्लाऊज होतं तर त्याचासुद्धा आर्महोल जो आहे तर ते मोजून घेतला. बरं, थोडंसं फिटिंगसाठी जे आहे तर ते मला एक्स्ट्राचं हवं होतं, म्हणून मग ते मी कटिंग करून घेतलं. शिलाई काढून घेतली आणि नंतर हे फिनिशिंग दिसायला पाहिजेत म्हणून मग हे एक्स्ट्राचे जे धागे वगैरे निघलेले असतात ना तर ते हे मी अशी कटिंग करून घेतले. म्हणजे जेव्हा आपण कुठलंही काम करतो ना तर थोडे जरी धागे दिसले ना तर त्याची फिनिशिंग अशी व्यवस्थित दिसत नाही. आणि प्रत्येक वेळेला काय होऊन जाते की आपण धागा म्हणून सोडून देतो आणि त्याच्यामुळे आपली जी फिनिशिंग असते ना तर ती अशी म्हणजे व्यवस्थित अशी वाटत नाही. कुठेतरी धागा अडकलेला असतो किंवा कुठे एक्स्ट्राचे धागे असतात तर त्याच्यामुळे ती जी शिलाई असते तर ती व्यवस्थित अशी दिसत नाही. म्हणून मग त्याच्यासाठी मी काय केलं की हे दोन्ही पण बाह्यांचे जे धागे असतात तर ते असे व्यवस्थित जे आहे ना तर ते असे कटिंग करून घेतले. आणि एक्स्ट्राचं काही नव्हतं, कारण तिने पहिल्याचं जे आहे ना तर ते आर्महोल वगैरे जे आहे तर ते कटिंग केलेलं होतं आणि जे आतमध्ये गेलेले धागे असतात, आता हे जे आहे ना तर ते त्याला ओव्हरलॉक केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते होत होतं किंवा मग ते मी शिलाई वगैरे काढल्या तर त्याच्यामुळे सुद्धा झालं असेल थोडेफार. तर त्याच्यामुळे ते सगळं जे आहे ना तर ते कटिंग करून घेतलं. त्या बाही उलटी करून जे आहे ना तर ते माप घेतात, पण ह्या वेळेला मी काय केलं की बाही सरळ ठेवली, कारण हा जो ब्लाऊजचा कपडा होता ना तर तो आतल्या साईडला जात होता आणि तो सिल्की असल्यामुळे तो व्यवस्थित राहत नव्हता. म्हणून मग अगोदर मी जे आहे ना तर त्या आर्महोलचं माप घेऊन घेतलं आणि मला याच्यातला किती कपडा यूज करायचा आहे तर ते बघून घेतलं. बरं, तेवढा कपडा नसेल तर वरतून जे कटिंग एक्स्ट्राचं जे प्लेन कपडा आहे तर तो मी खालच्या साईडला लावणार आहे, कारण तो लावायलाच लागेल. त्याच्यानंतर ज्या ब्लाऊजचं मापासाठी आपल्याला ब्लाऊज दिला होता तर त्या ब्लाऊजच्या बाहीचं जे माप आहे तर ते घेतलं आणि ते जेवढं तिला पाहिजेत होतं तर तेवढं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर कटिंग करण्यासाठी जे आहे ना तर ते अशी मार्किंग करून घेतली. आता खालची जी कटिंग आहे तर ती 2 इंचाची असते, ती मी केलेली नाही आहे. ती जेव्हा हा वरचा जो प्लेन भाग आहे तर तो खालच्या भागाला मी जॉईंट करेल आणि त्याच्यानंतरचं जे आहे ना तर ते एक्स्ट्राची जी कटिंग असते तर ती करेल. तर हे बघा, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, तर हे असं करून ठेवलेलं होतं. 1 ते 1.25 इंचाचा जो फरक होता ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते काहीही कळत नव्हतं. म्हणून मग मी काय केलं की दोन्ही साईडला जे आहे ना तर ते थोडं थोडं घेतलं, म्हणजे एक्स्ट्राचं ठेवलं. आणि म्हणजे जेव्हा आपण हे लावू, त्याला जॉईंट लावू तर तेव्हा दोन्ही साईडला जे आहे तर ते सारखेच जॉईंट येईल, नाही तर एका साईडला जास्त आणि एका साईडला कमी. बरं, पाठीमागच्या साईडला जे आहे तर ते ज्या साईडला आपला पदर येतो त्या साईडला जर का जॉईंट आला बॅक साईडला तर ठीक, पण ह्या साईडला जर आला तर तो व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मग दोन्ही साईडला जे आहे ना तर ते जॉईंट आले तर ते हाताच्या खाली जे असतं तर ते दबून जातात, त्याच्यानंतर त्याला काही एवढं म्हणजे दिसत नाही. त्याच्यासाठी दोन्ही साईडला जेव्हा पण आपण जॉईंट घेतो ना तर तेव्हा दोन्ही साईडला घ्यायचं. त्याच्यानंतर मग मी बाही जी आहे तर ते एकावरती एक सरळ साईडला सरळ साईड आणि उलट्या साईडला उलटी साईड असं करून ठेवलं, कारण समोरचा जो आर्महोलचा शेप असतो तर तो द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी जे आहे ना तर ते सेमच हे करून चालणार नाही आहे. पहिलं मी उलटं केलं पण ते जमत नव्हतं, म्हणून मग जे आहे ना तर ती उलटी बाजू दोन्ही बाह्यांची जी अस्तरची साईड असते तर ती एकावरती एक ठेवली आणि त्याच्यानंतर समोरच्या ज्या शेप असतो तर तो मी घेऊन घेतला फ्रंट साईडचा. कारण तो शेप जर व्यवस्थित नसेल ना तर बाहीचं जे आहे तर ती व्यवस्थित बसत नाही, तिथे झोळ येतो. त्याच्यासाठी तो शेप देणं जे आहे ना तर ते गरजेचं आहे, म्हणून मग तो पहिला शेप देऊन घेतला. आता बाहीची कटिंग जी आहे तर ती झालेली आहे आणि आपल्याला जी आतल्या साईडला कमी पडत होतं
तर तिथे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं की इथे जे आहे ना तर ते प्लेन कपडा होता जो त्याच ब्लाऊजचा होता, तर तो मी व्यवस्थित असा कटिंग केला. तर एका ब्लाऊजच्या एका याला एकच म्हणजे जॉईंट तर थोडासाच लावायचा होता, पण खूप जास्त तामझाम होता आणि असे थोडे थोडे जे कटिंग करून लावायला लागतं ना तर ते खूप जास्त त्रासदायक असतं. त्याच्यासाठी मी अस्तर पण ना कितीही म्हणजे 80 सेंटीमीटरमध्ये 30 साईजचं जरी ब्लाऊज असेल ना तरीसुद्धा मी 1 मीटरच फॅब्रिक जे अस्तर असतं तर ते मी घेऊन येते, कारण हे नंतर ना खूप जास्त तामझाम होतो त्याच्यामुळे, आणि ते जॉईंट केलेलं व्यवस्थितही दिसत नाही त्याच्यामुळे सुद्धा. त्याच्यानंतर इथे जे आहे ना तर ते माप घेतलं, कारण याची लेंथ किती आहे याच्यावरती ठरतं. मग हा जो अस्तरचा आणि ब्लाऊजचा कपडा आहे तर तो दोन्ही साईडला समोरच्या साईडला समोर असा ठेवला, म्हणजे सरळ साईड, आणि अस्तरची पण सरळ साईड ठेवली. त्याच्यावरती एक शिलाई जी आहे ना तर ती मारून घेतली, आणि म्हणजे त्याला जे आहे तर पहिलं बाहीची जी फिनिशिंग आहे तर ती झालेली आहे. त्याच्यामुळे ते असं वेगळं दिसू नये म्हणून मग मी काय केलं की पहिलं तेच करून घेतलं. त्याच्यानंतर दुसरी साईड जी आहे ना तर ते सुद्धा असंच करून घेतलं, आणि जे आपण दोन्ही साईडला जेव्हा जॉईन करू असं वाटायला पाहिजेत नाही की हे वेगळं असं लावलेलं आहे, जे तुम्हाला नंतर दिसेलच. तर ते जॉईंट देऊन घेतलं आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई जी आपण बाहीला मारतो ना तर तशीच जी आहे तर ती मारून घेतली. तर हे बघा, हे सरळ साईडला ठेवून आणि नंतर जे आहे तर शिलाई मारून त्याला उलटे साईडने करायचं आणि त्याला एक शिलाई मारायची. मग नंतर त्याला जॉईन करायचं. बरं, मी जॉईंट असं करत नाही. जेव्हा पण मी स्टिच करते तर तेव्हा मी असं जॉईंट करत नाही. पहिलं बाहीचा कपडा बाहीला आणि अस्तरचा कपडा अस्तरला जॉईंट करते, आणि ज्या स्टिचिंगची जी साईड असते तर त्या साईडलाच आतल्या साईडला ते जातं, म्हणजे आतूनसुद्धा असं धागे वगैरे दिसत नाही आणि बाहेरूनसुद्धा नाही. ते आतल्या साईडला जातं अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसच्यामध्ये. त्याच्यामुळे एवढं काही कळत नाही. तर पण हे आता याचं काही होऊ शकत नव्हतं आणि हे पूर्णच ओपन करायला लागणार होतं. तर म्हटलं पूर्ण ओपन केल्यापेक्षा हे असं करूया आपण आणि नंतर जे आहे ना तर ते दाब शिलाई देऊन घेऊया. म्हणून मग म्हटलं असंच असू द्या. त्याच्यानंतर स्टिच वगैरे करून घेतलं. सर्व काही फिनिशिंगसाठी मी कटिंग करून घेतलं. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगते की धागे वगैरे जे आहेत ना तर ते व्यवस्थित असे जे असतात तर ते कटिंग करून घ्यायचे. म्हणजे एक्स्ट्राचं काही असं हे नाही दिसायला पण नको, आणि याच्यामुळे ना मध्ये धागा वगैरे दिसलं तर त्याची आपली फिनिशिंग दिसत नाही आहे. जेवढं क्लीन आपल्याला काम करता येईल तर तेवढं करायचं. तर इथे बघा, मी थोडासा कपडा एक्स्ट्राचाच घेतला होता, तो जॉईन करून घेतला आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते एक दाब शिलाई मारून घेतली. त्याला फिनिशिंग येण्यासाठी जे आहे तर ते असं व्यवस्थित चारही साईडनी त्याला स्टिच करून घेतलं, आणि हाच जो कपडा आहे ना तर तो दुसऱ्या साईडला सुद्धा असा जॉईंट करायचा, आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा असतो तर तो असा कटिंग करून टाकायचा. कारण आपल्याला जे आहे तर ते शेप द्यायचा आहे, पण शेप हा तोपर्यंत द्यायचा नाही आहे जोपर्यंत दोन्ही साईड व्यवस्थित अशा पूर्ण होत नाही तोपर्यंत. तर असा जॉईंट करून घ्यायचा, आणि यालासुद्धा तशीच दाब शिलाई जी आहे ना तर ती द्यायची, म्हणजे जास्त धागे वगैरे दिसणार नाही. आता धागे तर आतल्या साईडला दिसेल, असं दिसणार नाही असं होणार नाही, पण कमी दिसेल आणि एकदम असं म्हणजे खराब वाटणार नाही. जेव्हा पण तुम्ही अस्तर च्या ब्लाऊजला किंवा कुठलंही तुम्हाला जर जॉईन लावायचं असेल, अस्तरचा ब्लाऊज असेल तर अस्तरच्या साईडला अस्तरचा जॉईन लावून घ्यायचा, आणि मेन कपड्याच्या साईडला मेन कपड्याचा जो जॉईंट असतो तर तो लावून घ्यायचा. नंतर दोन्ही आतल्या साईडला टाकायचा. तर ते जर माझ्याकडे आलं तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्याच्यानंतर हे बघा, हा जो थोडाफार जो शेप असतो तर तो मी देऊन घेतला आहे, कारण प्रत्येक शेप जर का आपण दिला नाही ना, एकदम छोटे छोटे सुद्धा कपडे जे असतात ना तो एकदम धाग्यासारखं जरी असेल ना तरीसुद्धा ते आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग देता येत नाही. ही समोरची बाजू आहे आणि ही जी आहे तर ही बॅक साईडची बाजू आहे, जी जास्त आपण कटिंग केलेली आहे, जी फिश कट म्हणतात त्याला. तर शेप दिला आहे नंतर तर तो समोरच्या साईडला येतो, आणि जो शेप दिलेला नाही आहे, जो पहिला आपण कटिंग केलेला होता तर तो बॅक साईडला येतो. तर ती बघून घ्यायचं आणि नंतर जे आहे ना तर ते जॉईंट करून घ्यायचं. आता जॉईंट करताना हा स्टिच केलेला ब्लाऊज आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बघून जे आहे ना तर ते हळूहळू एक किंवा दीड 2 इंच पकडूनच जे आहे तर ते स्टिच करून घ्यायचं. नाही तर काय होईल की कुठेतरी एकतर ब्लाऊजचा कुठला तरी भाग येईल आणि मग परत ते काढायला लागेल, आणि ही जी कपडे असतात ना तर ही शिलाई वगैरे काढायला गेलात तर परत काहीतरी होऊन बसतं. एकतर ते फाटून जातात किंवा मग एक धागा जो आहे ना तर तो आपल्याला असा काढायला लागतो. तर त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यापेक्षा जेव्हा पण आपण स्टिच करतो ना तर तेव्हा व्यवस्थित जे आहे ना तर ते स्टिच करून घ्यायचं.
पूर्ण बाही स्टिच झाली आणि परत एकदा जी आहे ना तर ती मी डबल शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्राचे धागे जे असतात तर ते असे कटिंग करून घेतले. तर हे बघा अजिबात असं वाटत नाही आहे की ही म्हणजे नव्हतं याला काही हे आपण नंतर लावलेलं आहे असं वाटतं. जेव्हा ब्लाऊज स्टिच केलेलं होतं तर तेव्हाच ते असं शॉर्ट कमी लेंथच्या जे बाह्या असतात तर त्या लावून घेतल्या होत्या असंच वाटतंय. कारण असं वाटत नाही आहे. एकदम व्यवस्थित असं काम केलं ना, आपलं काम जसं असेल ना तर तसं कस्टमर आपल्याकडे येतं. तर याला जे आहे ना तर ते समोरच्या साईडला एक शिलाई होती कारण ओव्हरलॉक केलेला नव्हता आहे. जी माझ्याकडे पण ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, नाहीतर मी करून दिला असता. तर जी पहिली शिलाई होती ना ते त्याच्यासाठीच मी पहिला बाहेरच्या साईडला आणि नंतर जे आहे ना तर ते आतल्या साईडला जी असते तर ती फिटिंग करून घेतली आहे. फक्त जे ग्रीन कलरचा ब्लाऊज मला दिलं होतं ना तर त्या ब्लाऊजनुसार मी केलेलं आहे. तर असं ही जी शिलाई टाकली आहे समोरच्या साईडला तर हिने सगळे धागे जे असतात ना तर ते आतल्या साईडला जातात आणि बाहेरच्या साईडला जे आहे म्हणजे जिथे आपल्याला एक्स्ट्राचे धागे असतात तर ते धागे येत नाही. त्याच्यानंतर जे ग्रीन कलरचं ब्लाऊज मला मापाला दिलेलं तर त्याच्यावरून मी बघितलं की किती म्हणजे जागा राहते की नाही राहत किंवा किती कमी पडते किंवा किती जास्त होते तर ते पहिलं बघून घेतलं. ते बघणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर मग मी टेपनी माप घेतला. अगदीच थोडीशी जागा होती. हे बघा मी तुम्हाला दाखवते. एकदम थोडीशी जी आहे ना तर ती जागा होती. काहीही मार्जिन राहिलेलं नव्हतं. मार्जिन खूप होतं पण तिने काढलेलं होतं. ती बोलली मला आता ते होत नाही आहे. तर तिने ते मार्जिन जेवढं पण होतं तर तेवढं तिने ते काढून घेतले. तर हे बघा हे अशी जी आहे ना तर मग मी नंतर मापं घेतले आणि त्याच्यानंतर तिथे जी पण मी मार्किंग केली होती तर मी तिथे मार्किंग करून घेतली. आता तुम्ही जर आहे ना तर ते डायरेक्ट ब्लाऊजनी सुद्धा मार्किंग करू शकता आणि तसंसुद्धा तुम्ही फिटिंग जे आहे ना तर ते करू शकता. जास्त काही फरक पडत नाही. अगदी 1 ते 2 सुताचा फरक जो आहे ना तर तो पडतो आणि ते घालून बघितल्याच्यानंतर कळतंच की किती फरक आहे आणि किती नाही. कस्टमरला नाही कळालं तरी टेलर लोकांना लगेचच कळतं की कुठे झोळ येतो आहे आणि कुठे काय प्रॉब्लेम आहे. तर तेव्हाच तो दुरुस्त करून द्यायचा. नंतर मग जे आहे ना तर ते असं व्हायला नको की यांच्याकडे ब्लाऊज शिवल्याने असा झोळ येतोय तरीसुद्धा. काही वेळेला कस्टमरलासुद्धा कळत नाही. पण मी काय करते, मी बघते त्यांना इथेच ब्लाऊज जे आहे ना तर ते घालून बघायला लावते आणि मला जर वाटत असेल तर तेव्हाच मी दुरुस्त करून देते. कारण असं कधी होत नाही पण एखाद्या वेळेस जर का झालं ना तर मग खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि नावसुद्धा आपलं खराब होतं. त्याच्यानंतर जे आहे तर ते फिटिंगची शिलाई मारून घेतली आणि नंतर जे आहे तर एक्स्ट्राची शिलाई मारण्याला जागाच नव्हती पण थोडीशी जी जागा होती ना तर त्याच्यावरती मी मारून घेतले. तर हे बघा बाहीची जी लेंथ आहे तर ती बरोबर झाली आणि जी तिची फिटिंग होती दंडाची तर तीसुद्धा व्यवस्थित झाले. तर असं जे आहे ना तर ते व्यवस्थित असं झालं आहे आणि असं वाटतही नाही. आता थोडंफार जे आहे ना तर ते इकडून जॉईंट आलेलं आहे आणि कटिंग माझी नाही आहे त्याच्यामुळे हे असं थोडंसं मला विचित्र जरा वाटतंय. पण नंतर मी जेव्हा तिने घातलं तेव्हा मी बघितलं तर ते व्यवस्थित तिला बसलं होतं.